मी स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त आहे, प्रचंड श्रद्धा आहे माझी. की चिठ्ठ्या काढल्या तर करू नको. माझ्या मुलीला सांगितलं चिठ्ठी काढ, तर आलं कर. मग म्हटलं आता तिथून आपल्याला ऑर्डर मिळाले, म्हटलं आता करायचं म्हणजे करायचं. ऍक्शन म्हटल्यानंतर त्या रोलमध्ये जेव्हा मी घुसायचो ना, हे सगळं ते वर्ण काहीतरी मी पूर्ण बदलून जायचो. तेव्हा मी ऍक्शन म्हटलं की चालत जायचो, काहीच व्हायचं नाही, काही टोचायचं नाही, काही जाणवायचंच नाही. आणि मी कट म्हणताना जेव्हा मी रिटर्न यायचो तेव्हा मला सगळ्या गोष्टी जाणवायच्या की मी आता ह्याच्यातनच आलोय इथे. माझे सोलो असायचे तेव्हा मी पारावरच्या इथे बसलेलो असायचो. पाखरं यायची, मुंग्या वगैरे असायच्या पाठीवर, अंगावर लाल मुंग्या असायच्या, पण चावल्या नाहीत कधी. हा रोल करायचा झाला तर मग मी फिल्म माझ्या डोक्यात आहे आणि कधी घडेल माहिती नाही. शेवटी त्यांची महाराजांची इच्छा असेल तेव्हा ते घडेल, पण म्हणजे तेव्हा मी तो रोल करीन आणि ते बिग बजेट महाराजांची फिल्म की जी 100 वर्ष लोक विसरणार. नमस्कार, मी अमित सुभाष फाटक. कांचन अधिकारी ताईंच्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच बातो बातो में या पॉडकास्टमध्ये मला त्यांनी बोलवलं. आमच्या खूप छान गप्पा रंगल्या. त्यासाठी खरंच मी कांचन ताईंचा खूप खूप आभारी आहे. आणि सर्व प्रेक्षक रसिको, नक्की हा पॉडकास्ट बघा. कांचन अधिकारी ताई यांच्या बातो बातो में या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला खूप खूप छान छान पॉडकास्ट पाहायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, बातो बातो में या माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळे माझा हुरूप निश्चितपणानं वाढत असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करायचं असतं. त्याला अजिबात पैसे लागत नाहीत, परंतु सर्व एपिसोड हे तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यामुळे सो डू सबस्क्राईब बातो बातो में बाय कांचन अधिकारी. मंडळी, आपण पुष्कळशा मायथॉलॉजिकल सिरियल्स पाहतो. मग ते रामायण असेल, महाभारत असेल, संत तुकाराम असेल, संत ज्ञानेश्वर असेल, येळकोट येळकोट जय मल्हार असेल, बाळूमामाच्या नावानं चांग भलं असेल, स्वामी समर्थांवरती सिरियल आली. आणि अशीच अजून एक सिरियल आली होती, ती संत गजानन महाराज यांच्या जीवनावर आधारित होती. आणि त्यामध्ये संत गजानन महाराजांची भूमिका साकारणारे अमित फाटक हे आज आपल्या भेटीला आलेले आहेत. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अमित, वेलकम वेलकम टू बातो बातो में माय पॉडकास्ट. सुरुवात कशी केलीस? म्हणजे प्रॉपरली मला आता अभिनय करायचा असेल तर दादरमध्ये छबिलदास मुवमेंट होती, आविष्कार मुवमेंट होती, जसं मी तिकडे स्वतःला एनरोल केलेलं होतं आणि तिथपासून माझा तो एक प्रवास चालू झालेला होता. तसा तुझा ह्या नाट्य सृष्टीमधला प्रवास कसा काय चालू झाला? मोहन जोशींचा मी प्रचंड फॅन. अच्छा, तर त्यांचं काम जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा मी म्हणजे साधारण शाळेत वगैरे असेल, तर जेव्हा त्यांचा एक कुठला पिक्चर मी बघत होतो तेव्हा पहिल्यांदा त्यांचं काम बघून असं मला वाटलं की हे काहीतरी म्हणजे एक कुठेतरी एक स्पार्क येतो ना, की बाबा आवड निर्माण होते. हृदयाला भिडलं थोडक्यात. हा, तर तेव्हा मी ठरवलं की आपण सुद्धा करायला पाहिजे काहीतरी. आणि मग ऍक्च्युली 10वीची मे महिन्याची सुट्टी होती, तर तेव्हा एक शिबिर होतं. तर त्या म्हणजे विद्यार्थी पटवर्धन आहेत त्यांचं, आणि एक नंदू घाणेकर, ते आमच्या बाजूलाच राहत होते. तर त्यांचं एक शिबिर होतं. तर त्या शिबिरासाठी मला घरनं विचारलं की तुला जायचं असेल तर जा, नुसतंच काय बसणार ना घरी आता सुट्टीच्या दिवसात. तर म्हणून म्हटलं ठीक आहे. मग मी त्या शिबिरात म्हटलं आपण जाऊया. पण काही कारणास्तव ते शिबिर ऍज सच असं पूर्ण झालं नाही. पण तिथे मला 1-2 मित्र भेटले. मग ते मित्रांपैकी अशी ओळख होते, तर ते म्हणाले की असं मी एक नाटक करतोय, तर त्याची आता स्टार्टिंग प्रोसेसच आहे, तर तू करशील का? म्हटलं आता मी शिबिरात आलोय, अजून मला काही ऍक्टिंगची एबीसी पण माहिती नाहीये. पण मग हे नाटक व्यावसायिक होतं का समांतर रंगभूमीचं होतं? नाही, व्यावसायिकच होतं. पण मी म्हटलं की बघ मी येतो, छोटस काहीतरी रोल असेल तर ते. स्टेज फ्राईट जायला. हा, म्हणजे कारण मला काहीच माहिती नव्हतं ऍक्च्युअली, मी अगदीच नवीन होतो तेव्हा. मग मी म्हटलं की मी येतो. मग तेव्हा ती त्यांची प्रोसेस सुरू होती. मी जाऊन बसलो तिकडे आणि वाचन चालू होतं. त्यात डायरेक्टर, प्रोड्युसर, लेखक म्हणजे आणि ते ऍक्टिंग सुद्धा करत होते. तर मी म्हटलं त्या ग्रुपमध्ये जस्ट जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मग बसलो, त्यांचं रिडिंग चालू होतं. मग त्या मित्रांनी ओळख करून दिली की असा हा आहे, शिबिरात ओळख झाली, तर ह्याला सुद्धा काम करायची इच्छा आहे. तर मग ते म्हणे ठीक आहे, येऊ दे, बसू दे. मग काही रिहर्सल्स मी अटेंड केल्या. मग ते म्हणले काम कर, हा रोल जरा बघ, वाच.
म्हटलं मी वाचलं. बरं, वाचन माझं मराठी फार चांगलं नव्हतं कारण मी इंग्लिश मिडियमचा. अच्छा. पण म्हटलं ठीक आहे वाचलं. आणि मग ते म्हणाले की हा रोल तू कर. आणि नाटक प्रोसेसमध्ये सुरू असल्यामुळे त्यात आता लिखाणात ऑलमोस्ट 50% असतं, त्याच्यावर 50% तर इम्प्रोवाइज होतो नाटक. तर मी म्हटलं चला आपण करूया. मग सुरुवात झाली आणि मग करता करता जे आमचे दिग्दर्शक होते, जे लेखक सुद्धा होते, तर ते म्हणाले की ठीक आहे म्हणजे जमतंय, होईल हळूहळू. हा. मग ते रिहर्सल मध्येच त्यांनी माझा रोल वाढवत गेले. म्हणजे डायलॉग हे कर, ऍडिशन घे, हे घे, ते घे, असं करत 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 जे अगदीच एवढंसं होतं ते मोठं पात्र झालं. आणि मग ते प्रॉपर जे लीड्स होते त्याच्यापैकीच एक ते झालं आणि तो खूप लोकांना आवडला रोल. काय नाटकाचं नाव होतं? शेवटी जमलं. अच्छा, ओके. किती प्रयोग केले तुम्ही? प्रयोग जास्ती नाही झाले त्याचे, पण माझी सुरुवात झाली. अच्छा. आणि कसं झालं की त्या अशा रीतीने शेवटी जमलं तुला. आणि मग आई वडील माझे नाटक बघायला वगैरे यायचे तेव्हा. तर आई वडील, आणि कसं होतं की काय प्रोफेशन मध्ये? आई हाऊसवाईफ आहे. अच्छा. वडील? आणि वडील माझे कलर केम लिमिटेड म्हणून ठाण्याला कंपनी आहे, तर तिथे जॉबला होते, ते कामाला होते ते. आणि तुला किती बहीण भावंड? मला एक सख्खा भाऊ. अच्छा. मोठा छोटा? मोठा, 4 वर्षांनी मोठा तो. ओके. तो पुण्याला असतो आता. अच्छा, ओके. सो नाटकाची अशी आवड ही तुझ्यामध्ये पहिल्यांदा झाली? हा. ओके. आणि कसं झालं की आई बाबा याचे नाटक बघायला आणि परफॉर्मन्सच्या वेळेस जे आजूबाजूचे प्रेक्षक असायचे ते जे बोलायचे ते पॉझिटिव्ह बोलायचे. पॉझिटिव्ह म्हणजे टाळ्या यायच्या किंवा काही, आणि ते मग आई बाबांना कळायचं की चांगलं, म्हणजे ऑब्व्हियसली रिस्पॉन्स येतोय तर थोडंसं त्यांना एक पॉझिटिव्ह वाटायचं की हा आपला मुलगा नवीन आहे पण रिस्पॉन्स येतोय, जमतंय. त्यामुळे मग त्यांनी सुद्धा एक प्रोत्साहन दिलं की बाबा तू कर. आणि मग त्यामुळे मग मी ते नाटक केलं. मग त्या नाटकानंतर काही महिने गॅप गेला. मग त्याच्यानंतर म्हटलं एक कॉम्पिटिशन होती ETV सर्चलाइट नावाची. अच्छा. हा. तर मला एका मित्राचा फोन आला की असं एक कॉम्पिटिशन आहे तर तू जातोस का तिकडे? मी म्हटलं अरे काय करू जाऊन तिकडे, म्हणून मी म्हटलं पहिले नको रे वगैरे. तर तो म्हणाला जा तर खरं, बघ तरी जाऊन, काहीतरी कर तिथे, 1-1.5 मिनिटाचा काहीतरी परफॉर्मन्स आहे तो. म्हटलं आता माझ्याकडे स्क्रिप्ट नाही, काही नाही. मग मी जी CD होती माझ्याकडे नाटकाची, कारण त्याचे फार प्रयोग झाले नव्हते, तर ती CD मी लावली आणि म्हटलं एक सीन होता ज्यात 5 जण होती, तर त्यात म्हणजे जेंट्स लेडीज सगळे होते. ओव्हरऑल चाळीतला तो सीन होता ऍक्च्युअली. तर मी तो सीन लिहून काढला सगळा आणि मग म्हटलं आता बस स्टॉपवर जाऊ, कारण दादर TTला प्लाझा साईडला जायचं होतं. तर म्हटलं जाईपर्यंत आपण म्हटलं वाचत वाचत जाऊया आणि होईल ते आपण देऊन टाकूया, 1-1.5 मिनिटाचा आहे. मग जाताना सगळं वाचलं वगैरे आणि मग गेल्यानंतर त्यांनी ते सगळ्यांना नंबर, खूप लोक होती तिथे, अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून आली होती. तर मग म्हटलं चला आता आपण जाऊया. मग माझा नंबर लागला आणि त्याच दिवशी त्यांचा रिझल्ट पण होता. तर मग रात्रीपर्यंत मी थांबलो होतो तिकडे. मग परफॉर्मन्स झाला. त्याच्यानंतर मी माझ्या मित्राला म्हटलं चला आता आपण जाऊया, आता काय झालंय, कारण मला माहिती होती की लोक आहेत, ह्याच्यात कुठे आपलं काय नंबर वगैरे लागेल. पण म्हटलं ठीक आहे. पण तो म्हणाला थांब तर, बसूया तर खरं, बघूया तर खरं काय आहे. म्हटलं ठीक आहे चल बसूया. मग शेवटपर्यंत बसलो. मग चालू केले 10, 9, 8 वगैरे असे सगळे चालू केले त्यांनी. आणि मग म्हटलं आता चला आता जाऊया आता म्हटलं. पण शेवटी मग बघतोय तर पहिला नंबर त्यांनी माझा अनाऊन्स केला. आणि मग म्हटलं अरे, मग तेव्हा म्हटलं आता ह्याच्या पुढे आपण करायचं, ह्या क्षेत्रात काम फिक्स करायचं, असं तेव्हा निर्णय घेतला की म्हटलं आता चांगलं जर होतंय तर मग आपण करूया. आणि घरनं मला होतं प्रोत्साहन, तसं बॅकिंग होतं, त्यामुळे म्हटलं की आपण करूया, हरकत नाही या क्षेत्रात काम करायला. तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी शाळेत आपल्या किंग जॉर्ज शाळेत होतो. मग तिकडे 10वी पर्यंत गेलं आणि मग त्याच्यानंतर मी चेतना कॉलेजला होतो बँड्राला. आणि मग बँड्राला सगळं पूर्ण शिक्षण वगैरे करून 11वी पासून मी ह्याच्यात ऑलमोस्ट पदार्पण केलंच. आणि मग पूर्ण फोकस इथेच केलं. त्यामुळे मी म्हणजे अगदी खूप, आणि मी तेवढ्या अभ्यासात मी खूप हुशार नव्हतो. बेसिकली अभ्यासात खूप हुशार नव्हतो, पण ह्या क्षेत्रात मी म्हणजे जस्ट शाळेतनं जस्ट पास आउट होतोय तोपर्यंत ह्याच्यात जस्ट एंट्री केली. त्यामुळे मग आणि ह्याच्यात मग मी शिरत गेलो. त्यामुळे मग पूर्ण फोकस इथेच. त्यामुळे मी आयुष्यात कधी जॉब हा प्रकार केलाच नाहीये. अच्छा. डायरेक्टली ह्याच्यातच. मग ह्याच्यानंतर जेव्हा तू ETV सर्चलाइट ही स्पर्धा जिंकलीस, त्याच्यानंतर तुला समोरून काही ऑफर्स आल्या का, किंवा ETVच्या काही ऑफर्स आल्या का?
फार नाही आल्या ऍक्च्युअली बघायला अच्छा. गेलं तर. हा, ओके. पण म्हणजे ईटीव्हीचं मी काही केल्या सिरियल्स नंतर, पण ह्याच्या मागोमाग लगेच नाही आलं. म्हणजे ह्याच्यामुळे त्या सिरियल्स मिळाल्या असं नाही झालं की बाबा हे संपलं आणि लगेच सिरियल मिळालं. त्याच्यामध्ये भरपूर स्पॅन गेला, मध्ये काळ गेला. मग आणि तू काय मग केलं त्या स्पॅन मग मध्ये? त्या काळात ऑडिशन किंवा मी ऍज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण मी काम केलं त्या काळात. अच्छा, हा, कुठे कुठे काम केलेलं? म्हणजे मी हिंदी नाटकात पण काम करायचो तेव्हा. अच्छा. मग हिंदी नाटकात सुद्धा मी काम करायचो, काही अगदी स्ट्रीट प्ले सुद्धा मी करायचो. मग त्याच दरम्यान हिंदी कोणाकडे करत होता? एक आमचा ग्रुप होता, संघर्ष ग्रुप म्हणून. मग तिथे आम्ही नाटक वगैरे करायचो. मग कमर्शियलला पण आम्ही थोडीफार केली नाटकं, म्हणजे केलं कमर्शियलला पण नाटक. आणि सायमल्टेनियसली मी सिरियल मध्ये छोटे छोटे रोल वगैरे करायचो. पण पण मग मोठा रोल सिरियल मध्ये कधी कुठल्या याच्यात मिळाला? मोठा रोल 2009 साली कोठारी विजन मध्ये. अच्छा. हा, त्या प्रोडक्शन मध्ये मला मिळाला. सिरियल मध्ये मिळाला? मन उधाण वाऱ्याचे. अच्छा, ती गाजली होती हा, serial. स्टार प्रवाह होती ती. तर तेव्हा पहिल्यांदा म्हणजे ऍज अन ऍक्टर म्हणून लोक मला ओळखायला लागले. त्याच्या आधी मी कमर्शियल नाटकात बऱ्याच कामं केली. 8-9 वर्ष मी नाटकात काम केलं. आणि मग त्या दरम्यान मी छोट्या छोट्या सिरियल्स केल्या. इवन हिंदीत पण मी कामं केली, पण ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पण काम केलं. पण ते एक एक्सपिरियन्स साठी केलं की मला एक जरा म्हटलं बघूया, आपल्याला शिकायला मिळेल. कारण डायरेक्ट तर कोण आपल्याला मोठा रोल देणार नाही. म्हटलं आपण जाऊया, बघूया, ऑब्झर्व करूया. म्हणून म्हटलं की शिकत गेलो. म्हणून म्हटलं ज्युनियर, भले मी ज्युनियर म्हणून मी पासिंगचे शॉट्स द्यायचो, पण मी बघायचो की हे ऍक्टर काम कसं करतात, काय करतात. एक ते ऑब्झर्वेशन माझं चालू असायचं. पण मग कालांतराने मग काही गोष्टी अशा घडल्या की मी मग ते ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ठरवलं की नाही करायचं. काय असं घडलं होतं? ऍक्च्युअली एकदा असा इन्सिडेंट घडला, ब्रेक झाला होता आणि मी अगदीच नवीन होतो. मी आपला जनरल, मला हे माहितीच नव्हतं की वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळ्या जेवणाचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आर्टिस्टचं वेगळं, स्पॉटचं वेगळं, लाईट सगळ्यांचं वेगवेगळं, हे मला माहिती नव्हतं. मी आपला ज्युनियर आर्टिस्ट होतो आणि मी आपलं आर्टिस्टच्या ह्याच्यात मी उभा राहिलो जेवायला. तर तिकडे मला कोणीतरी आलं प्रोडक्शन मधलं आणि सांगितलं की ए इधर नाही, वो ज्युनियर का वो लाईन आहे. मग ते मला खूप मनाला लागलं, खूप मनाला लागलं. कारण म्हटलं आयुष्यात असं कधी आपल्याला कोणी बोललेलं नाही. कारण घरचं आयुष्यात खातो आपण, काय करतो, पण असं कधी पण खाण्यावर. आणि मग इथे म्हटलं काय फरक काय पडतो असं मला. आणि ते बोलण्याचा टोन मला तो खटकला थोडासा. पण तेव्हा म्हटलं इतका आपलं जर का असं इन्सल्टिंग मला फील झालं की मी ते ताट ठेवून दिलं. म्हटलं थँक्यू, पण ह्या पुढे आता नाही करायचं. म्हटलं हे आपलं काम नाहीये, कारण रिस्पेक्टच नाहीये तिथे. आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की बाबा जेवणाचं, बरं ठीक आहे, आधी सांगितलं असतं मी दुसरीकडे गेलो असतो. पण तिथे राहिल्यानंतर मला तिकडनं हाकलण्यात थोडक्यात आले. म्हटलं नको, आता हे नको करायला. त्यापेक्षा थांबू, शिकू आणि करूया, ते आपण प्रॉपर करूया, जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि मग मी ज्युनियर म्हणून नाही काम केलं, पण मग ऑडिशन्स वगैरे सगळे छोटे छोटे असं देत राहिलो. आणि मग छोटी छोटी कामं मला मिळत गेली. मग नाटक, तेव्हा मेन फोकस माझा नाटकावर होता, कमर्शियल, आणि हे थोडक्यात होतं. आणि मग 2009 साली मन उधाण वाऱ्याचं जेव्हा सिरियल मिळेल, त्याच्यानंतर मग मला मग मोठे रोल्स साठी मला स्वतःहून मग मला मिळायला लागले. मन उधाण वाऱ्याचे मध्ये तुम्ही रोहित हे कॅरेक्टर केलेलं होतं. हो. तर ते रोहित कॅरेक्टरला म्हणजे पॉझिटिव्ह पण शेड होत्या, ऍट द सेम टाइम निगेटिव्ह पण शेड होत्या. तर हे दोन्ही करताना कसं काय वाटलं? पहिले म्हणजे हिरोईन बरोबर माझा ट्रॅक होता की तो तिच्या प्रेमात पडतो वगैरे असं. आणि मग ते नाही म्हणणं वगैरे आलं हिरोईन, ऑब्व्हियसली, कारण ऑलरेडी त्यांचा हिरो हिरोईनचा ट्रॅक होता, हा मध्येच आलेला आहे. त्यामुळे मग ते तिथून तो निगेटिव्ह होतो की आता नाही मिळत ना, मग आता सीधी उंगली से घी न निकालतो तो टेढ़ी करनी पडती, अशा टाईप तो. मग तो अगदी डर पिक्चर मधल्या शाहरुख खान सारखा तो मग रोल झाला तो. आणि मग तो निगेटिव्ह, कम्प्लीट निगेटिव्ह शेड त्याची मला दाखवायला मिळाली. आणि मग मला मजा आली काम करायला, कारण मला हेही दाखवता आलं, तेही दाखवता आलं रूप. आणि त्यामुळे मला एक व्हेरिएशन्स मिळाले त्याच्यात. त्यामुळे मला खूप मजा आली काम करायला त्याच्यात. आणि मग मन उधाण वाऱ्याचे नंतर मग ज्या तुम्ही असंख्य सिरियल केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला ही गजाननांची मेन भूमिका, कारण का ते तसा तोंडावळा असणं, आणि त्याच्यानंतर मी तुमचा पाहिला तो एपिसोड. सो त्याच्यामध्ये मला 2-3 गोष्टी एक तर अशा जाणवल्या की तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही एक कायम स्मित हास्य ठेवलेलं आहे. सो ते ठेवण्यामागचं काय कारण होतं?
ते ऍक्च्युअली आमचे क्रिएटिव्ह डिसिजन होता तो, की आधी ज्या सिरियल किंवा काही झाले ना, तर ते थोडस असं त्यात थोडस असं महाराज एक चिडके थोडेस किंवा असं रागीट असं दाखवलं गेलं होतं काही प्रमाणात. तर ह्यांचं असं एक थॉट होता क्रिएटिव्हली, की आपण लोकांना आपलेसे वाटले पाहिजेत महाराज, त्यामुळे आपण प्रेमळ दाखवायचे. त्यामुळे मग ते असं स्ट्रिक्ट आहेत महाराज असं ते कॅरेक्टर नाही ठेवलं. कारण बेसिकली स्वामी समर्थांचं तसं ते मुळात स्वामी समर्थ हे थोडे स्ट्रिक्ट आणि अशा हे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी तो एक वेळ चालून जातो. पण हे महाराजाचे प्रेमळ वगैरे असे दाखवणे ते भावले लोकांना, सॉफ्टनेस भावला. हो. आणि तो एक निरागसता आणि तो एक प्रसन्न चेहरा असा तो लोकांना आपलासा वाटला. कारण मी तुमचं जे नोटीस केलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं प्रसन्न चेहरा, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि डोळे. सो डोळे अतिशय तुम्ही बोलके ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्याचमुळे ती भूमिका इतकी लोकांना आपलीशी वाटली बेसिकली. आणि मला तुम्हाला एक आता असं विचारायचंय की जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेच्या भूमिका करता तेव्हा कुठेतरी तुमच्या अंतर्यामामध्ये तुम्ही त्या पदाला पोहोचता. कारण की गजानन विजय हे गजानन महाराजांची पोथी आहे आणि ती बहुतेक जण वाचतात. मीही ती वाचलेली आहे, कारण एकदा नाही 3-4 वेळा वाचलेली आहे जवळजवळ. सो त्यांची प्रचिती गजानन महाराजांची ही भक्तांना जरूर येते आणि मलाही ती आलेली आहे. आणि त्याच्यामुळे येस, मी पण एकदा शेगावी जाऊन आलेली आहे. तुम्ही किती वेळा शेगावी गेलेला होता? मी ऍक्च्युअली सिरियलच्या आधी मला वाटतं 2दा जेमतेम गेलो असेल. पण सिरियल नंतर जेव्हा सिरियल संपली त्याच्यानंतर एक साधारण एक वर्षभरानंतर मी 5-6 वेळा जाऊन आलो. अच्छा, रेग्युलर जाण्याची अशी इच्छा निर्माण झाली. आणि एकदा गेलो आणि तेव्हा मी लहानपणी गेलो होतो म्हणजे, आणि नंतर मग ह्या रोल नंतर मी आता जायला लागलो आणि तो जायला लागलो तर बरं वाटलं मला. मग मी 5-6 वेळा गेलो. बरं, ही भूमिका करताना या भूमिकेसाठी एक वेगळेपणा म्हणजे कॉस्ट्युम मध्ये तर असतो तो तुम्हाला दिला गेलेला असेल, परंतु जसं मी म्हटलं की एक इनहेरेंट अशा काही गोष्टी असतात ह्याच्यामध्ये. गजानन महाराजांच्या ह्याच्यामध्ये ते चिली मोडतात. सो कधी चिली मोडण्याची प्रॅक्टिस केलेली होती? प्रॅक्टिस नव्हती केली ऍक्च्युअली, पण आपण ऍक्च्युअली ते सिरियलमध्ये थोडस ते काही रूल्स असतात, त्यामुळे मग ते आपण एडिट मध्ये ते धूर दाखवला होतो. प्रॉपर अशी ओढायची फार वेळ आली नाही कधी, फक्त चिली धरणं पकडणं एक आर्ट आहे ती. हो. तर ते फोटो वगैरे असे बघितलेले होते अनेक. आणि ऍक्च्युअली ना खरं सांगायचं तर हे सगळं मी ऍक्शन म्हटल्यानंतर त्या रोलमध्ये जेव्हा मी घुसायचो ना, हे सगळं ते वर्ण काहीतरी मी पूर्ण बदलून जायचो तेव्हा. गण गण गणाचं बूते आणि कट म्हटलं मी परत रेग्युलर यायचो. आणि ते मी ऍक्च्युअली हा रोल स्वीकारताना मी एक ते पूर्ण मत मी ठरवलेलं होतं की कधीही चुकून सुद्धा आयुष्यात वाहून नाही जायचं या रोलमध्ये. हे मी असं का वेगळं घेतलं होतं? खरं सांगायचं तर ह्या रोलमध्ये प्रत्येक वेळेला ते सगळं घडवून आणतायत हे मला प्रत्येक वेळेला जाणवायचं. अच्छा. म्हणजे ऍक्शन म्हटलं की मी त्या रोलमध्ये घुसायचो आणि कट म्हटलं की बाहेर यायचो. अच्छा. आणि जेव्हा ऍक्शन म्हटलं जेव्हा मी त्या रोलमध्ये जायचो तेव्हा मी काय करायचो, मी काय बोलायचो ते मला कट झाल्यानंतर म्हणजे साधारण एक असं म्हणतो ना आपण त्या एक वेगळ्याच ह्याच्यात जातो, ते कळायचंच नाही की काय करतो. नंतर मग जेव्हा मी एपिसोड बघायचो तेव्हा मला कळायचं की म्हणजे तेव्हा मलाच मी वाटायचो नाही. जेव्हा तुला हा रोल मिळाला तेव्हा तू गजानन विजय हा त्यांची जी पोथी आहे ती तू वाचलीस का सगळी? नाही, कारण कसं झालं ऍक्च्युअली बेसिकली मी मायथो म्हणा, ऐतिहासिक म्हणा ह्या सिरियल पासून थोडासा दूरच राहतो, कारण मला कम्फर्ट नाही मिळाली होती ना, मिळाली होती ते सुद्धा ते सगळं घडून आलेलं आहे, त्यामुळे मी हे ऍक्च्युअली हा रोल स्वीकारला. नाही तर मी आधी नाहीच म्हटलं होतं. तुला जेव्हा हा रोल तू स्वीकारलास तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीतरी अभ्यास केला पाहिजे या दृष्टिकोनातून ती वाचली की नाही वाचली, कारण मला वेळच नाही मिळाला. कारण मी आज हो म्हटलं आणि 4थ्या दिवशी शूटिंग सुरू झालं ऑलमोस्ट, त्यामुळे मला तो सगळा अभ्यास करायला किंवा असा काही वेळच नाही मिळाला. ओके. कारण मी आधी जस्ट एक सो यू स्टार्टेड फॉलोइंग द डायरेक्टर. म्हणजे मला स्क्रिप्ट वाचतानाच मला कळत गेलं त्यांच्याबद्दल जास्त. अच्छा. ओके. म्हणजे पोथी वाचणं आणि ऑब्व्हियसली तेच प्रसंग आणि थोडस आपण सिरियलच्या ह्याच्यानी ती लिबर्टी घेऊन थोड्या गोष्टी वाढवल्या जातात, काही कॅरेक्टर्स वाढवल्या जातात, पण मला स्क्रिप्ट मध्ये जे येईल सीन्स येतील त्याच्यात मला जास्ती म्हणजे ऑलमोस्ट माहिती होतं मला आधी सगळं त्यांच्याबद्दल, पण मी वाचलं नव्हतं फारसं. पण मला पोथी अशी वाचली नव्हती. पण मला काम करता 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 करता
मी ते सगळं आत्मसात करत तुमच्या गेलो. सिरियलचं नाव काय होतं त्याच्यात? संत गजानन शेगावीचे हे सिरियल संत गजानन शेगावीचे. आणि आत्ताला तू जे करतोयस ते युट्यूब वरती करतोयस, जी हो. आत्ताला करतोय की प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची. हा. मग हे तुला युट्यूब वरती परत आणावं असं का वाटलं? ऍक्च्युली जेव्हा सिरियल संपली त्याच्यानंतर 1 वर्ष झालं साधारण, मी त्यात स्ट्रगल माझं चालूच होतं. पण पटकन केस यायला वेळ लागतो, त्यात 3 महिने गेले. त्यात परत मग तो लुक नको असतो किंवा ती इमेज झालेली असते. त्यामुळे मग अशा काही कारणामुळे मला जे हवे होते, जे कम्फर्ट झोन माझा फॅमिली ड्रामातला आहे, तर त्यासाठी मी प्रयत्न करत होतो, पण ते मला मिळत नव्हते. 1 वर्ष मी भरपूर ट्राय केलं, पण मला पाहिजे तसा रोल मिळत नव्हता. सगळे हे अशा टाईपचेच यायचे, मायथो वगैरे वगैरे. तर मी म्हटलं की नाही, ह्यातनं आपण आता जरा ब्रेक घेऊया, थांबू भले पण काहीतरी करू. पण त्याच्यानंतर असं झालं, वर्षभरात मला हवं तसं मिळेच ना. मग मी विचार केला की आता आपण एक काम करूया बरं. आणि सायमल्टेनियसली मला व्हॉट्सअपवर आपल्या नातेवाईकांचे म्हणा किंवा इंस्टाग्रामवर, फेसबुकवर मला असंख्य मेसेज येत होते की ती सिरियल का बंद झाली, तुम्ही परत करा काम, ती सिरियल परत चालू करा. मी म्हटलं तर हे माझ्या हातात नसतं सिरियल चालू करणं, आणि ह्या खूप वरच्या गोष्टी असतात त्या. पण मग असे खूप मेसेजेस येत राहिले, त्यामुळे मग मला असं वाटलं की आपणच काहीतरी केलं तर, पण हे कार्य तर सुरू राहावं अशी माझी एक इच्छा होती. मग मी विचार केला की बरं, मी काय प्रोड्युसर नव्हे, काही नव्हे, काय नव्हे, माझ्याकडे कोणी स्पॉन्सर नाही, काहीच नाही, मग कसं करूया. तर मी विचार केला, असं समजूया एक 4 व्हीलर आपण विकत घेतली आणि ते पैसे आपण युट्यूब साठी एक आपण मालिका करू आणि ते पैसे आपण तिथे लावू. म्हणजे युट्यूब कडनं इन्कम आलं नाही आलं, पण एक चांगल्या ठिकाणी ते पैसे लागतील आणि एक ते कार्य सुरू राहील. आणि म्हणून मी विचार केला की आपण एक बघूया, एक प्रयत्न करून ठराविक एक मी ठरवले, बाबा एक सर्टन अमाऊंट आपण एवढी ह्याच्यात आपण खर्च करून आपण करूया. आणि एक नंतर विचार केला 1 वर्ष तरी एक साधारण आपण हे करायचं, म्हणजे करायचं, काही होऊ दे. आणि मग मी प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची अशा नावाने मी ती युट्यूबची सिरियल सुरू केली. बरं, त्याच्यात सुद्धा मला बरेच संकेत मिळाले की हे करायच्या मागे सुद्धा बऱ्याच गोष्टी. आणि जसं काय संकेत मिळाले होते की मी जेव्हा आमचे लेखक जे संजीव कुलते म्हणून आहेत, तर त्या सरांना मी फोन केला होता की सर असं असं डोक्यात माझ्या चाललंय काहीतरी आपल्याला एक गजानन महाराजांचं. पण मी ऍक्च्युअली वेगळ्या थॉट त्यांना सांगितलं होता. पण ते म्हणाले की आपण एक काम करूया, तुला करायची इच्छा नाही, पण असं करूया एपिसोडिक आणि आत्ताच्या काळातली आपण सिरियल करूया की जेणेकरून तो काळ आपण त्या सिरियलमध्ये दाखवलेला आहे जेव्हा ते होते. आता समाधी नंतरचा काळ आपण घेऊन, म्हणजे ह्याला एंडच नाही, कारण ह्याच्यात लोकांना अनुभव हे येतच असतात आणि भक्तगण हा वाढतच चाललेला आहे, कमी नाही होत आहे. त्यामुळे ह्याला एंड नाहीये, त्यामुळे आपण ह्याच्यावर करत जाऊया. मी म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर आमची मीटिंग झाली आणि मग किती बजेट येईल, काय होईल, थोडक्यात कसं काय, सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कस झाल्या. आणि मग मी स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त आहे, प्रचंड श्रद्धा आहे माझी. तर मी कुठलाही याचा काही मोठा निर्णय घ्यायचा असला तर मी एक चिठ्ठ्या वगैरे काढतो त्यांच्यासमोर, मग तिकडून जसं होईल तसं ओके. मी चिठ्ठ्या काढल्या, करू नको. माझ्या मुलीला सांगितलं चिठ्ठी काढ, त्याला आलं कर. मग म्हटलं आता तिथून आपल्याला ऑर्डर मिळाले, म्हटलं आता करायचं म्हणजे करायचं. आणि मग म्हटलं सुरुवात केली. आणि खूप मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण सगळ्यांना माहिती होतं की मी ऍक्टर आहे, प्रोड्युसर नाहीये. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये म्हणजे सगळे तयार झाले, म्हणजे ते सगळे वरतून घडवून आणलं सगळ्या लोकांना. आणि मग मी नावं वगैरे सगळं ठरली, कुठलं काय, चिठ्ठ्या काढल्या, त्यात हे प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची हे नाव आलं. म्हटलं आता हे आपण नाव देऊया. आणि जेव्हा चिठ्ठ्या काढल्या होत्या, तो होता गुरुवार. मी त्याच्या चाफ्या वगैरे असं ज्याच पूजा वगैरे रोज करतो स्वामींची. दुसऱ्या दिवशी ते मी एक परडी, ज्या फुलं ठेवली ती परडी रिकामी अशी ठेवून गेली होती. आणि नंतर मी तिथे सकाळी नाश्ता केला, सगळ्या काही गोष्टी. तोपर्यंत काही नव्हतं. मी सरांची मग त्याच संदर्भात डिस्कस करत होतो की असं मग आपण लिरिक्स वगैरे, ते टायटल सॉन्ग वगैरे करण्याचं. त्याच्यात अचानक मला त्या परडीतनं एक 100 चाफे असल्यासारखा सुगंध यायला लागला. हा, म्हणजे मी बोलता बोलता म्हटलं मला म्हणजे कळेल ना काय. आणि एकीकडे मी फोनवर बोलतोय, म्हटलं मग मला कळलं त्या परडीतनं येतोय. आणि मग आणि तो जवळपास 40 मिनिटं येत होता. त्याच्यानंतर एकदम गायब तो गायब.
अच्छा. तो तेवढ्याच वेळापुरता आला. मी म्हटलं हा पॉझिटिव्ह संकेत आहे. आणि सेम इन्सिडंट जेव्हा संत गजानन शेगवळचं मी सिरियलसाठी मी कोल्हापूरला जात होतो, तेव्हा सेम असाच मला एक हिंट मिळाली पॉझिटिव्ह. ती म्हणजे अशी की मी ज्या दिवशी शूटिंग होतं, मी म्हटलं आपण स्कूटरवरनं जाऊया बस स्टँड पर्यंत. माझ्या भावाला सांगितलं तू बस मागे, मी जातो, तू स्कूटर घेऊन परत घरी जा. नंतर आम्ही निघालो, थोड्याशा अंतरावर गेलो. माझा भाऊ म्हणाला, अरे तू काय चंदनाचं अत्तर लावलेस काय? मी म्हटलं नाही, तुझ्या पाठीला चंदनाचा वास येतोय. ओह. मी म्हंटल माझ्याकडे अत्तर सुद्धा नाहीये चंदनाचा, तो पाठीचा काय संबंध नाही, सुगंध त्याला येतोय कुठनं? मग म्हटलं हे एक चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे की येतंय. जा पुढे. मग म्हटलं, आणि ते मला पटकन आठवलं जेव्हा ह्याच्यातनं पण तो आला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं मग लगेच सुरू केलं सगळ्या गोष्टी. मग कपडे घ्या, ते धोतर शिवायला टाका वगैरे. जातोय त्या दुकानात गजानन महाराजांचा फोटो, जिथे जातोय त्या दुकानाचं नाव गजानन. म्हणजे आम्ही म्हटलं की एक मला तुळशीमाळ पाहिजे होती, तर ती मिळत नव्हती कुठे. तर सगळे सांगत होते ह्या दुकानात ते गजानन म्हणून एक दुकान आहे, तर तिकडे जाऊन बघा, तिथे मिळेल कदाचित. दुसऱ्या ठिकाणी म्हटली बाजूलाच आहे तर बघूयात. तो म्हणाला नाही, ते गजानन दुकान आहे तिथे जाऊन बघा. तिथे गेलो, तिथे मिळालं. हे एकाच दिवशी सगळ्या गोष्टी घडल्या. तिकडे गेलो, ती तुळशीमाळ हवी ती मिळाली. घरी येतोय तोपर्यंत आमच्याच बिल्डिंग मध्ये एक डॉक्टर होतं, ते खाली जस्ट काय म्हणतो कसं आहे, अरे कालच मी शेगावला जाऊन आलो. म्हणजे ह्या क्षणाला ह्या गोष्टी, महाराजांचा फोटो, हे छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला ते प्रत्यय यायला लागले. हा. आणि मग म्हटलं आपण करेक्ट पाथवर आहोत, म्हणजे ही सिरियल सुद्धा आपल्याला सक्सेसफुल करेल, म्हणजे आपण करायचं एवढं निश्चित आहे. मग आम्ही करत गेलो. त्याचे किती भाग केलेत तुम्ही? आता 30 झालेत, पण आता मी गुरुवार ते गुरुवार करतो ऍक्च्युअली. हा. पण आता भविष्यात जेव्हा आता युट्यूब कडनं वगैरे जेव्हा चालू होईल काही इन्कम, तेव्हा मग मी जास्ती, कारण पैशाचं सोंग घेता येत नाही त्यामुळे. पण मग तुम्ही चॅनलचे किती भाग केलेले होते? चॅनलचे मी 500 एपिसोड केले पूर्ण. हो. अच्छा. आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स होता. आणि तोच रिस्पॉन्स मला ह्या सिरियलला पण मिळतोय की थँक्यू, तुम्ही परत चालू केलं, आम्हाला तर परत तुमच्या रूपात महाराज बघता येत आहेत आम्हाला. म्हणजे तेच जे तेव्हा मेसेज यायचे तेच आता पण येत आहेत. म्हणजे 1 वर्षामध्ये काही नव्हतं, पण अजूनपर्यंत म्हणजे ते देवाच्या कृपेने अजून चालू आहे. रिस्पॉन्स तो आहे. तू जेव्हा शेगावला गेला आफ्टर द सिरियल, तेव्हा लोकांच्याकडनं काय तुला रिस्पॉन्स यायचा? लोकांच्या ऍक्च्युअली मी सिरियल संपल्यानंतर मी वर्षभरानंतर गेलो, त्यामुळे माझा लुक मी पूर्ण बदलला होता. कारण उगाच परत ते तिथे त्या लुक मध्ये गेलो तर मग खूप प्रॉब्लेम्स. हा. माझ्यापेक्षा तिकडे जे सेवेकरी आहेत त्यांना मग ते गर्दी तर त्यांना त्रास, खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून मग मी शक्यतो म्हटलं आपण भरपूर मग फोटो वगैरे. पण आता ह्या सिरियलच्या वेळेला मी परत त्या लुक मध्ये, कारण माझं शूटिंग होतं अमरावतीला काही पहिले 1-2-4 शेड्यूल, मग मी आता नागपूरला करतोय. तर जेव्हा अमरावतीला होतो तो ऑन द वे म्हटलं पहिले शेगावला जाऊया, याची सुरुवात करायची आधी म्हटलं महाराजांच्या इथे जाऊया, मग दर्शन वगैरे घेऊन. पण तेव्हा म्हणजे 200-250 लोकांनी जवळपास तिथे फोटो काढले. मग थोडी गर्दी मला शांतपणे असतं बसायची इच्छा होती, पण ते थोडंसं मलाच जाणवलं की त्यांना सेवेकऱ्यांना उगाच ते त्रास होऊ नये, म्हणून मग मी दर्शन घेऊन मग मी लवकरात लवकर निघालो तिथून. पण गपचूप मी एकटाच गेलो होतो, म्हणजे कोणाचं असं फार हे नाही. आणि मी तुला ह्या भूमिकेसाठी संस्कृती कला दर्पणचा पुरस्कारही मिळाला मला 2022 मध्ये, मला वाटतं. हो, कला दर्पण मराठी म्हणून, कला दर्पण मराठीचा. त्याचा मला अवॉर्ड मिळाला. ओके. म्हणजे आयुष्यातला पहिलाच. पण मग इतकं तुला यांनी पॉप्युलॅरिटी दिली आहे, एवढं सगळं आहे, परत तू त्याच्यामध्ये परत युट्यूब वरती पण स्वतःच चालू केलं. मग तुला असं का वाटतं की आपण मायथॉलॉजिकल करू नये? त्यात अडकायला होतं म्हणून? अडकायला असं नाही, पण बेसिकली मला आता कसे प्रत्येक कलाकाराला आपल्याला आनंद कशात मिळतो तर तिथे आपण करावं असं माझं मत आहे. कारण आता मला मायथोचे ह्याच्यानंतर आले ऑफर्स आले मला, पण मी विचार केला की आपल्याला करायचं काय तर फॅमिली ड्रामा. मी तिथे मला जास्ती आवडतं ते बोलणं, तो ड्रेस नॉर्मल, मला सगळं ते आवडतं त्याच्यात. पण मग जर का मला तर समजा चल सर्टन आपण अरे घे तुझा हा पर डे देतो पण तू कर, पण मग तेव्हा मला असं वाटतं की मग मी कोणाची तरी जागा अडवतोय. कारण मला पैसे मिळतात म्हणून मी तो रोल करणार, त्यापेक्षा ज्याला गरज आहे, ज्याला तो रोल करण्याची इच्छा आहे तर त्याला मिळू दे ना, मी त्याचा रोल मी कशाला खाऊ, हा एक कुठेतरी मग मला असं वाटतं. मग त्यापेक्षा म्हटलं की तुला आता सामाजिक विषयावरती आधारित अशी मालिका करायची म्हणजे थोडक्यात. हा, कारण मी पहिल्यापासून मी असाच सगळ्या
कौटुंबिक सिरियल वगैरे अशा याच्यातच मी काम केलं. भले त्याच्यात मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं केलं, पण मला कम्फर्ट तिकडे. पण तू हिंदी नाटकांमध्ये पण कामं केलेली आहेस. हो. तो तुमचा संघर्ष ग्रुप होता तिथेच केलेली आहेस का? हो. वेगवेगळ्या दुसऱ्या ग्रुप्स मध्ये? नाही, दुसऱ्या ग्रुप नाही, त्याच ग्रुपमध्ये केलं. मग म्हणजे मी नाटकं केली? हा, त्याच्यातच केलंय. मग मी म्हणजे स्ट्रीट प्ले पण केलेत मी अगदी. ओके. हा, तर त्यामुळे म्हणजे रस्त्यावर उभं राहून काम करण्याचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे की तेव्हा पण वेगळे अडथळे येतात बऱ्याच ठिकाणी. ते एक सगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स. आता नाट्य झालं, सिरियल झाली, चित्रपट. चित्रपटांच्या बाबतीमध्ये किती चित्रपट आतापर्यंत आले? आतापर्यंत मी 4 चित्रपटात काम केलंय, पण छोटे छोटेच रोल केलेत. पण एक त्यातले त्यात जरा बऱ्यापैकी माझा रोल आहे मोठा. तो ETV वर पूर्वी दाखवायचे, कसं हो व्हायचं यांचं म्हणून. अच्छा. हा, तर त्याच्यात माझा म्हणजे बऱ्यापैकी होता रोल. ओके. पण बाकी असं आता ते त्यांची इच्छा. तुला तुझ्या पर्सनल आयुष्यामध्ये असं काही आले का? म्हणजे जसं तू सांगितलं, चंदनाचा वास येणं म्हणा किंवा तो चाफ्याचा सुगंध येणं म्हणा, परंतु इतरही अनेक गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या. तर गजानन महाराजांचं जेव्हापासून तू रोल करायला लागला त्याच्यानंतर तुला तुझ्या आयुष्यावरती काय, म्हणजे त्या सिरियलनी तुला काय दिलं? ऍक्च्युअली मी माझ्यात खरं सांगायचं तर बदल घडावा किंवा असं काही मी विचार सुद्धा केला नव्हता. कारण नाही, पण घडला का? म्हणजे असं काही फार नाही घडला. कारण मी घडू दिलाच नाहीये. कारण मी स्टार्टिंग पासून मला एक फिक्स होतं माझं की हा रोल जरी आपण करत असलो तरी स्विच ऑन स्विच ऑफ हे मी अगदी पहिल्यापासून मी ठरवलं होतं की ह्याच्यात वाहून जायचं नाही अजिबात. कारण बऱ्याच जणांचं मी असं ऐकलं होतं की एकदा गेले की मग त्याच्यात वाहून जातात. आणि मी विचार केला की मला जसा मी होतो तसाच मी राहू शकायला पाहिजे. कारण मला तो रोल हा वेगळा पाहिजे आणि माझं पर्सनल लाईफ हे वेगळं पाहिजे, हे पहिल्यापासून माझी इच्छा होती. त्यामुळे तू जसं क्राईम पेट्रोल ह्याच्यामध्ये पण पुष्कळ, म्हणजे किती एपिसोड्स केले त्याचे? जवळजवळ 100हून जास्तीच असतील. मग त्याच्यामध्ये कसं एक म्हणजे एकीकडे क्राईम आणि एकीकडे संत, एकदम असं कसं वाटतं दोन्ही कॉन्ट्रास्ट एकदम करताना? ऍक्च्युअली मला खूप आवडतं हे करायला, पण प्रेक्षकांना थोडंसं असं होतं की ते ऑडियन्स असतं ना, त्यांना नाही आम्ही तुम्हाला ह्या इमेज मध्ये बघितलंय ना, मग त्याच्यात त्यांना आवडत नाही. ते थोडंसं ऑब्विस आहे की भावना असतात. मग पहिल्यांदा कुठलं केलेलं होतं? क्राईम पेट्रोल पहिलं. हा, बरंच केलं. गेले 3-4 वर्ष तर मी क्राईमच्या जवळपास सगळ्या सिरियल केल्या. क्राईम पेट्रोल, महाराष्ट्र जागते रहो, क्राईम फाईल वगैरे अशा सगळ्या. टोटल किती 100 एपिसोडच्या वर? 100हून जास्तीत असतील. आता ते रिपीट अजूनही दाखवतात. हो, बरोबर आहे. त्यामुळे मग मी स्वतःवर असं, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की फार बदल घडावा किंवा असं मी फार हे नाही केलं. कारण मला स्विच ऑन स्विच ऑफ राहायला आवडतं. बरं, असंही मी विचार केला की पूर्वी आपण असे किती काय वाईट होतो की मी नंतर अगदी हा रोल केला, मी आता फार मी सुधारलो. तर हे असं उगाच ते मला ते खोटेपणा नाही करायचं. बाबा मी होतो पहिले तसाच, रोल केला, त्या रोल पुरतं महाराज होतो, रोल मधनं बाहेर आलो मी परत तसाच आहे. मला कुठेही असं मला ते नकोच आहे. कारण मला माणूस आहे तर मला माणूस म्हणूनच जगायचंय. तू खुलेता कळी खुलेना या मालिकेमध्ये पण काम केलेलं आहेस. सो त्याच्यामधला रोल काय होता तुझा? त्याच्यामध्ये हिरोच्या मित्राचा होता. अच्छा. म्हणजे हिरोच्या मित्राचा, हिरोच्या भावाचा वगैरे असेच रोल मी जास्तीवरून केले. पण ते माझं एक स्वप्न होतं की कधीतरी एक मेन लीड करायचं, म्हणजे अशा सिरियल्स मध्ये. पण ते आता बघूया, आता ते कठीण आहे पण बघूया. पण मला मिळाला तो खूप चांगला मिळाला. म्हणजे असं नाही की, पण एक स्वतःच एक जे असतं की बाबा मला ऍज अ हिरो म्हणून मला जे. सो नाउ यू वॉन्ट टू अपियर ऍज अ हिरो. पण आता ह्या वयात कोणी घेईल की नाही मला माहिती नाही, पण तरी एक होप्स माणूस आयुष्यभर ठेवतो, तसा मी एक तो होप ठेवू नये. जेव्हा तुला असं वाटलं होतं की आपण नाट्य क्षेत्रामध्ये आपलं करिअर करावं, ज्याच्यासाठी तू एज्युकेशनकडे पण मग पाठ फिरवलेली होती, अशा वेळेला तुला असं वाटलं नाही का की आपण NSD सारख्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जावं, तिथे काहीतरी प्रशिक्षित असं हे करावं, किंवा FTI सारख्या संस्थेमध्ये जावं, असं नाही का? नाही, असं मला वाटलं नाही कधी. कारण बेसिकली मी पहिल्यापासून जो प्रॅक्टिकल जो फील्डवरचा जो एक्सपिरियन्स घेत होतो, मला वाटतं, आणि तो ऑब्व्हियसली ते तर खूप वरच्या लेवलचं सगळं शिक्षण मिळतच असेल, नो डाऊट. पण हे करत होतो ह्याच्यात पण मला नॉलेज मिळतच होतं. म्हणजे शेवटी तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर शेवटी तुम्ही परफॉर्म करता तेच खरं तुमचं शिक्षण आहे असं माझ्या मते. त्यामुळे म्हणजे ते शिक्षण ऑब्व्हियसली परिपक्व आहे ते सगळ्या दृष्टीने. पण मला असं वाटलं की ठीक आहे, हे आहे, ह्याच्यात मला शिकायला मिळतंय,
चालू राहू दे असं आता करत- गजानन महाराजांची भूमिका केल्यानंतर तुला अशा किती ऑफर्स आल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये नॉट इन मायथॉलॉजिकल बट अदरवाईज सामाजिक ह्याच्यावरच्या? फार नाही आल्या ऍक्च्युअली. मी वर्षभर मी त्याच ह्याच्यात होतो की मला मिळतायत का बघूयात. म्हणजे ऍक्च्युअली आता केस नव्हते तेव्हा समजू शकतो, पण 4-1 महिन्यानंतर तरी ऍक्च्युअली मला एक होप्स होते, पण तसं काही फार नव्हतं मिळत ऍज सच. पण म्हटलं ठीक आहे, म्हणून मग शेवटी मी निर्णय घेतला की आता वर्षभर थांबलो, आता आपणच काहीतरी करूया की ज्याच्यात मग आता शेवटी म्हटलं की ह्या रोलसाठी तर अजूनपर्यंत लोक मागे लागलेलीच आहेत, त्यांना बघायची इच्छा आहे, तर म्हटलं मग जे प्रेक्षकांना हवंय आपल्याकडून ते आपण देऊया. पण मग तुला गजानन महाराजांचं जेव्हा तू हे कॅरेक्टर करत होतास तेव्हा ते कॅरेक्टर करताना, म्हणजे तू त्या कॅरेक्टर मध्ये गेल्यानंतर तेव्हा तुला अशी काही प्रचिती आली होती का कॅरेक्टर करताना, की बाबा काही वेगळं असं जाणवलं तुला? हो हो, म्हणजे काही ना काही प्रत्येक क्षणी जाणवायचंच. हा, म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं, बऱ्याच नाही म्हणजे नेहमीच, जेव्हा आता अनवाणी वॉक असायचा माझा, लांब चालत जायचो, खूप असायचं, तर आता तो सेट सगळ्यात दगड माती वगैरे सगळं असायचं, पण जेव्हा मी ऍक्शन म्हटल्यावर मी जे चालत जायचो, खिळे बिळे पण पडले, खिळे सेट म्हटलं की खिळे असतात सगळ्या, पण म्हणजे मी बघायचोच नाही खाली. मी ऍक्शन म्हटलं की जे आपल्याला जे त्यांचं जे आत्मसात आपण त्या कॅरेक्टर मध्ये एकदा गेलो, मी चालत जायचो, आणि जेव्हा कट होऊन मी रिटर्न जेव्हा यायचो, आता समजा 100 मीटरचा समजा वॉक असेल, तर जेव्हा मी जायचो तेव्हा मला काहीच व्हायचं नाही, काही टोचायचं नाही, काही जाणवायचंच नाही. आणि मी कट म्हणताना जेव्हा मी रिटर्न यायचो चालत, तेव्हा मला सगळ्या गोष्टी जाणवायच्या की मी आता ह्याच्यातनंच आलोय इथे. म्हणजे त्या क्षणी मला अजिबात जाणवायचे नाही. इव्हन मी माझे सोलो असायचे तेव्हा मी पारावरच्या इथे बसलेलो असायचो, पाखरं यायची, मुंग्या वगैरे असायच्या पाठीवर अंगावर, पण मला चावल्या नाहीत कधी. लाल मुंग्या असायच्या अंगावर फिरत असायच्या, पण चावल्या नाहीत कधी. म्हणजे ह्या फार रेअर गोष्टी होतात. म्हणजे आता नॉर्मल आता मी बसलो तर मला 4 मुंग्या चावतील, पण मी जेव्हा तिथे बसायचो तेव्हा मला कधीच जेव्हा चावल्या. त्या भूमिकेत शिरायचं असते हा, म्हणजे तेव्हा विविध प्रत्यय म्हणजे नंतर तर मला सवय झाली होती की हा चल मुंग्या आहे, मग ते सांगायचं ते मुंग्या आहेत, जरा त्यांना सांगायचे सेटिंग ते मुंग्या जरा बाजूला करा, हे करा, ते काय. मी म्हटलं राहू दे चला चालू करूया, त्याच्यासाठी वेळ नको घालवायला उगाच, आपण करूया, चावलं तर बघता येईल. पण ते चावायच्या नाही, त्यामुळे मग त्या मुंग्यांनाही त्रास नाही आणि मलाही त्रास नाही. त्यामुळे असे खूप अनुभव यायचे. किंवा इव्हन म्हणजे आता बऱ्याच वेळा ना अशाही गोष्टी घडल्यात की जेव्हा लोक मला भेटायला यायची, की तर किती लोक म्हणजे महाराज समजूनच ते मला नमस्कार करायचे आणि लांबनं भेटायला यायची. गंमत ना छोट्या मुलांची फार व्हायची. छोटी मुलं असायची. 1-2 फॅमिलीज मला अशा भेटल्या, त्या म्हणाल्या की आमची ही मुलं ना, आम्ही शेगावला गेलो होतो, ते मागे लागले महाराज कुठे आहेत, महाराज कुठे आहेत. ते म्हणले हेच महाराज. नाही आम्हाला महाराज दाखवा. म्हणजे त्यांचं वयच नव्हतं की त्यांना खरे महाराज आणि ऍक्टर महाराज हे समजण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात असं असायचं की नाही आम्हाला ह्याच महाराजांना भेटायचंय. त्याची लहान मुलांची गंमत. एकदा मी आजारी होतो तेव्हा मी आजारी म्हणजे मी 102-103 तापात सुद्धा मी तो थंडीच्या दिवसात रोल केलेला आहे तिकडे. तेव्हाही म्हणजे मला कुडकुड असं होतं. जेव्हा ऍक्शन म्हटलं की मी त्या रोलमध्ये जायचो, मी रोल पूर्ण ते सगळे डायलॉग म्हणून कट म्हटल्यानंतर परत सगळे हुडहुडी भरायची, ब्लँकेट घेऊन बाजूला उभे असायचे. म्हणजे त्या क्षणी मला ते सगळं तो निघून जायचं, ते सगळं थंडी ताप सगळं म्हणजे काहीच जाणवायचं नाही. ह्या अशा खूप मला प्रचिती आल्या तिथे की बऱ्याच, की म्हणजे आता आठवत सुद्धा नसतील इतके अनुभव मला तिथे आले की त्या क्षणी म्हणजे ते करून घ्यायचे. आणि नंतर म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी झोप व्हायची नाही, लेट शूटिंग पॅकअप व्हायचं, सकाळी यायचो, डोकं दुखायचं, कधी काय व्हायचं. पण जेव्हा मी सुरुवात करायचो त्या कामाला त्याच्यानंतर मी बरा होऊन जायचो. पण मग तुला गजानन महाराजांचा रोल केल्यानंतर तुला मायथॉलॉजिकल याच्यामध्ये पण ऑफर्स नाही आल्या होत्या, पण मी नाही केल्या, नाही घेतल्या, कारण मला बेसिकली माझा तो जॉनरच नाहीये. अच्छा, त्यामुळे हे सगळं म्हणजे ते आता ह्याच्या पुढे तुला काय करावं असं वाटेल? मला फॅमिली ड्रामा किंवा फिल्म्स कुठे मिळाल्या तर, किंवा जर ह्याच्यात आता मी ह्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे फेब्रुवारी 26 पर्यंत साधारण मी ही सिरियल ही कम्प्लीट पुढे चालवणार आहे. कारण मी ठरवलं होतं 1 वर्ष तरी मी हे करायचं. त्यामुळे आता मे बी डिसेंबरला वगैरे
मी एक लास्ट शेड्यूल करीन हम्म. आणि मग जानेवारी मग तोपर्यंत जरा केस वगैरे वाढवीन आणि मग परत 2026 पासून परत नव्याने स्ट्रगल करायला सुरुवात करीन हम्म. आणि मग परत ह्या सिरियल्स म्हणा, फिल्म्स म्हणा, किंवा जर हा रोल करायचा झाला तर मग मी फिल्मचं एक माझ्या डोक्यात आहे आणि त्याच्या संदर्भात 1-2 मीटिंग पण झाल्या होत्या आमच्या. आणि ती फिल्म म्हणजे जे लेखक आहेत आमचे संजीव कोलते सर, तर तेच करणार आहेत. तेच सगळं म्हणजे त्यांच्या डोक्यात सगळं आहे. आम्ही मीटिंग केल्या, पण आता ते कधी घडेल माहिती नाही. शेवटी त्यांची महाराजांची इच्छा असेल तेव्हा ते घडेल, पण म्हणजे तेव्हा मी तो रोल करीन आणि ते मोठ्या प्रमाणातच मग काही ना काहीतरी करायचं असं आहे डोक्यात, की मोठ्या बिग बजेट महाराजांची फिल्म की जी 100 वर्ष लोक विसरणार नाहीत. कारण आतापर्यंत ज्या फिल्म आल्या त्या तो काळ आणि तो जुनाट काळ आणि तसंच ते आपण बघितलं जातं. पण फिल्म ही काळ तो जरी असला तरी दिसायला एक चकचकीतपणा पाहिजे, की लोकांना ते जसं आमची ही सिरियल होती बिग स्क्रीनवरच तुझं ते ड्रीम हा की महाराजांचा रोल आणि आहे लोकांचा म्हणजे रिस्पॉन्स तिथे तू म्हणून ते महाराजांचा रोल करायला तयार आहे नक्कीच. फिल्म किंवा असेल तर. सिरियल मध्ये सुद्धा मी करीन, हम्म. पण प्रॉपर म्हणजे शक्यतो मी करीन ते स्ट्रगल मी करीन ते मेन ह्याच्यासाठी. पण आता ह्या रोलसाठी लगेच ती सिरियल झाली तर आता परत आली जर तरचा प्रश्न आहे. पण नाहीतर मग माझं जे आहे ते मी नॉर्मल आपल्या फॅमिली ड्रामा कौटुंबिक सिरियलकडे मी जास्ती प्रयत्न करीन, की कुठल्या मिळतंय चान्स किंवा काय. तर मग त्याच्यासाठी आता मी 2026 पासून परत म्हटलं 1 वर्षात आपण सो मग आता तू सध्या ऑडिशन देतोय सगळ्या भरपूर. हा. पण आता प्रॉब्लेम हाच होतोय की आता मी परत केस कापतो ह्या रोलसाठी आणि मग परत ते वाढेपर्यंत मग त्यामुळे माझ्या आता 3-4 सिरियल्स गेल्या हिंदी. मला ऑडिशन आलेली, ऑडिशन आवडलं पण होतं, पण त्यांना wig लावू शकता त्यात काय. हो, पण ऑडिशन देताना माझ्याकडे विग नव्हतं आणि त्यांना तो लुक आणि किती झाले ते विग ते कळून येतच नाही म्हटलं तरी. आणि त्यांचं मग ते खूप नाही, आता करतात नाही करतात, पण ते मी जेव्हा ऑडिशन दिलं ना तर तेव्हा माझ्याकडे ते नव्हतं विग की मी त्याच्यात त्यांना लुक मध्ये देईन. ओके. आणि तेवढं मग ते परत त्यांचा मग ते त्यांच्यावर आहे. मी म्हटलं बघा मी तयार आहे करायला, पण वीग लावायला लागेल. मी तो घेईन पण आता त्यांना कसं ते पटकन आत्ता पाठवत्या लुक मध्ये ऑडिशन, नाही तर 10 लोक तयारच असतात आपल्या इथे. त्यामुळे मग ते आता नाही झालं. म्हणून मी म्हटलं आता जरा थांबूया, 1 वर्ष करू आणि मग आता परत नव्याने आपण परत केस बीस वाढून प्रॉपर परत फुल फ्लेज आपण सुरू करूया. मी असं म्हणेन की गजाननांच्या कृपेने तुला फॅमिली सिरियल म्हणजे सामाजिक विषयावरच्या अशा सिरियल मध्ये लवकरात लवकर तुला तसा चान्स मिळो आणि तुला तुझं स्वप्न जे काय आहे ते साकार हो. थँक्यू. यात मी तुला शुभेच्छा देऊ शकते आणि थँक्यू सो मच Thank फॉर you. कमिंग अँड शेअरिंग युअर व्ह्यूज. अमित, श्री गजानन महाराजांच्या भूमिकेत लोकांनी तुला इतका सुंदर प्रतिसाद दिला, परंतु तुझी जी इच्छा आहे ती आता गजानन महाराजांच्या कृपेने तुला फॅमिली ड्रामा यासारख्या सिरियल मध्ये पण काम मिळो अशी मी आशा इथे व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग टू माय पॉडकास्ट बातो बातो में. थँक्यू व्हेरी मच.